नाशिकमधील नामांकित IT कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे। NIA ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची शक्यता आहे। SIT कडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आलेली आहे। लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणामध्ये मोठं रॅकेट असल्याचा सध्या संशय वर्तवला जातोय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे। योगेश, आता सध्या हे संपूर्ण प्रकरण पाहता या पाठी एक रॅकेट आहे असा संशय वर्तवला जातोय, काय माहिती मिळते? खरं या दृष्टीने पोलीस तपास करताना दिसत आहेत की एक रॅकेट या सर्वच्या मागे असावं। आपण जर बघितलं तर आपण कॉलेजच्या आजूबाजूच्या भोवती, महाविद्यालयाच्या भोवती अनेक ही अल्पसंख्याक मुलं जी आहेत ही या पद्धतीनं मुलींना अडचणीत आणतात, त्यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण करतात आणि त्यांच्याशी नंतर लव जिहाद सारख्या मुवमेंटच्या माध्यमातून त्यांच्याशी लग्न करून त्यांना अडचणीत आणलं जातं। हीच पद्धत कॉर्पोरेटमध्ये पण आहे का आणि यासाठी काही विशिष्ट रॅकेट काम करत आहे का याचा तपास आता या ठिकाणी पोलीस करत आहेत। आपण जर बघितलं तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये किंवा BPO कॉल सेंटर्समध्ये प्रामुख्याने काम करणाऱ्या ज्या मुली असतात त्या मुली अगदी लहान असतात, नवीन त्या नोकरीला लागलेल्या असतात आणि त्यांच्यावर जे संस्कार कॉर्पोरेटमधले झालेले पाहिजे ते नीटसे झालेले नसतात। कॉर्पोरेटमधल्या ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत त्या त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो। वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये त्यांना गुंतवलं जातं, सहलींना नेलं जातं आणि त्यातून या मुलींचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला जातो। त्यांच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचं लैंगिक शोषण सुद्धा करण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जातात। हे सहजपणे शक्य होतं या कॉल सेंटर्समध्ये। त्यामुळे आता संपूर्ण कॉल सेंटर्समध्ये एक प्रकारची SOP, नवीन SOP असावी आणि त्या ठिकाणी या गोष्टींवर लक्ष दिलं जावं या दृष्टिकोनातून केंद्रीय यंत्रणा सक्रिय झालेल्या आहेत। त्यांनी त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती मागवलेली आहे आणि आता मल्टीनॅशनल कंपन्यांच्या व्यवस्थापनावर कसा चाप आपल्याला ठेवता येईल या दृष्टिकोनातून केंद्रीय यंत्रणा सतर्क झाली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।